नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग 20। रेखाने पट्टदिशी डायरी मिटली, डोळेही घट्ट मिटून घेतले। सर्व काही तिच्या अपरोक्ष झाले होते। ती विचार तरी काय करणार, दोष तरी कसा देणार, व आता दोष देऊन तरी काय उपयोग होणार होता। शरीर पिसाटासारखे झाले होते। आगीत तेल ओतले गेले, आग आणखीनच भडकली आहे। या वासनेला तृप्तीच नाही। व आता माई म्हणतात माझ्याशी लग्न करा। त्यांना पैसे देऊ केले, पण पैसे नकोत त्यांना। जगाला तोंड कसे दाखवू म्हणतात, पण मी जगाला तोंड कसे दाखवू? रेखाला काय सांगू? या प्रश्नांना माझ्याजवळ उत्तर नाही व त्यांनी त्याची फिकीरही नाही। माझ्यावर त्यांची पूर्ण सत्ता झाली आहे। एखाद्या उंदराला मांजर खेळवते तसे त्या मला खेळवतात। 8-8 दिवस फिरकत सुद्धा नाहीत व कोणासमोर बोलायची मला चोरी आहे। खरी हुकूमत घरात चालते ती त्यांचीच। त्यांना जे जे गडी नको होते ते मी सारे काढून टाकले। त्यांच्या मनासारखं वागायचा मी प्रयत्न करू लागलो। वरकरणी त्या नोकरासारखे वागत होत्या, पण वाड्याच्या खऱ्या मालक त्याच झाल्या होत्या। काय करावे सुचत नाही। भैयासाहेबांचा मानी स्वभाव व त्यांची आताची अगतिकता पाहून रेखाच्या डोळ्यांना पाणी आले। तिला एका गोष्टीचे नवल वाटू लागले। त्यांच्या इच्छेला सहजासहजी तयार होणाऱ्या माईंचा भैयासाहेबांना संशय कसा आला नाही? पण ते सारे विसरले होते हेच खरे। मला वाटले होते की माझी नाखुशी दिसताच त्या आकांड तांडव करतील। त्या वाड्यातच कामाला राहिल्या। मी त्यांना कामावरून काढू शकलो असतो। काही दिवस दूर कुठेतरी प्रवासाला जाऊ शकलो असतो, पण मी काहीही केले नाही। त्याच त्या जाळ्यात गुरफटून राहिलो। या विलक्षण आसक्तीपासून सुटायचा प्रयत्न सुद्धा केला नाही, कारण माझी सुटायची इच्छाच नव्हती। हे त्यांनी माझ्या आधीच ओळखले होते। त्या खोलीकडे यायच्या बंद झाल्या। 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले। एक एक रात्र मला वर्षासारखी वाटायला लागली। त्याविषयी माझी सारी बुद्धिमत्ता, घराण्याचा सारा अभिमान, लोकनिंदेची भीती, रेखाची, तिच्या आईची आठवण, सारे काही फिके पडले। मी त्यांना होकार दिला, रेखा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर। रेखा नकळत मोठ्याने म्हणाली, भैयासाहेब, भैयाजी, हे काय केलत हो? आणि माझी कशाला क्षमा मागता? मी कोण? तुम्ही आपल्या सुसंस्कृत मनाचाच अपमान केलात। काय हे? त्यांनी एक अट घातली, लग्न होईपर्यंत रेखाला एक अक्षरही समजता कामा नये। रेखालाच काय, ते त्या वचकून होत्या। मला तर त्यांनी पार गुंडाळून ठेवले होते। मी तर त्यांच्या हातचं भावलंच बनलो होतो। त्यालाही मी कबूल झालो। तरीही ती कठोर बाई प्रत्यक्ष विवाह होईपर्यंत जवळ आली नाही। मी रेखाला काहीच लिहिले नाही। तिची परीक्षा जवळ आलेली आहे, तिला अपसेट कशाला करायची? कारण तिच्या कानावर हे गेले की ती काय करील याची सुद्धा धास्तीच वाटते। गावात हाहाकार उडाला। मला त्याचे कारण समजत नाही। कदाचित मी शिष्टाचाराला सोडून वागलो असेल, पण मी काही कोणाचा गुन्हा तर केला नाही ना। माझे खाजगी आयुष्य हवे तसे जगायचे मला मोकळीक नाही का? आणि तसं पाहिलं तर साळसूद दिसणारी ही गावातली धेंडे मला त्यांच्या आतल्या लीला माहीत नाहीत की काय? मग त्यांच्या नाकाला एवढ्या मिरच्या झोंबायला काय झालं? का जी गोष्ट ते चोरून करत होते
तीच मी उजळ माथ्याने केली हे त्यांना खपत नाही. नाही आलात माझ्याकडे तर नका येऊ, माणसात का जाईनात? हा भैया सरदेशमुख सर्वांना पुरून उरेल म्हणाव. पण रेखा, माझी रेखा, तिला काय सांगू? विवाह झाला. मी माईंना अगं माई म्हणू लागलो व वाड्यात त्या माई साहेब झाल्या व आता तिची खरी कारकीर्द सुरू झाली. मला काही वेळा वाटतं मी अवास्तव किंमत देऊन फसलो नाही ना. पण 4-5 दिवस दूर राहून ती अजूनही माझा जीव कासावीस करू शकते. नाही, तिची पकड अजून कायमच आहे. हे शरीर गुलाम झाले आहे. एवढ्या साऱ्या प्रसंगात मला माईंचा संयम कधी गेलेला दिसला नव्हता. तो एके दिवशी दिसला. ती कावरी-बावरी झालेली दिसली. काय होत आहे असे मी विचारताच, काही नाही, जरा बरं वाटत नाही, एवढेच तुटकपणाने म्हणाली. पण तिचे काहीतरी बिनसले होते खास. हा प्रकार 1-2 दिवस चालू होता व मग ती परत ठिकाणावर आली. 2-3 दिवस तिचे माझ्याकडे लक्षही नव्हते. लग्न होताच तिजोरीच्या किल्ल्या मी तिच्या हवाली केल्या होत्या. तिच्या हातात 5-50च्या वर कधीही रक्कम आली नव्हती. हे दागदागिने, नोटांची पुडकी ती तासनतास हाताळत बसायची. मला ते पाहून कंटाळा आला होता. पैसा खर्च कोठे आणि कसा करू असे तिला झाले होते आणि तिला हिशेब विचारण्यातही अर्थ नव्हता. पुन्हा एकदा तिला तो अस्वस्थपणाचा झटका आला. पंधरवड्यात हा प्रकार दुसऱ्यांदा होत होता. मी आमच्या डॉक्टरला निरोप पाठवला व त्यांनी सपशेल नाही असे उत्तर पाठवले. मला भैयासाहेब देशमुख यांना शिवदुर्गमध्ये. मला वाटते मी रागाने बेभान झालो असलो पाहिजे. माईंच्या सांगण्यावरून गावात नवीन आलेले अगस्तिका कोणी डॉक्टर बोलावले. या माणसाबद्दल 2 शब्द लिहिल्या वाचून राहवत नाही. माणूस मोठा रुबाबदार आहे, विद्वान आहे, पण मनावर सर्वात जास्त परिणाम होतो तो त्यांच्या आवाजाचा. इतका मधुर, सौजन्यशील, मनावर जणू काही एखादी गुंगी टाकणारा आवाज मी ऐकलेला नाही. माईला त्यांनी तपासले. त्यांच्या एका भेटीचा तिच्यावर किती चांगला परिणाम झाला. 2-3 दिवस ते दररोज सकाळचे येऊन गेले व माई पूर्ववत झाली. त्यांनी काही खास उपचार केलेले दिसले नाहीत, पण तिला गुण आला हे तर फार उघडच होते. माईंच्या आजाराविषयी त्यांच्याशी माझे बोलणे अर्थात झालेच. मला त्यांचे शब्द तंतोतंत पटले. माईला गावातल्या लोकांची विचारसरणी अज्ञात खास नव्हती. भैयासाहेबांशी लग्न झाले तरी गावातल्या वरच्या खास समाजात आपल्याला प्रवेश नाही हे तिला टोचत होते व त्यासाठी काही ना काही कारणाने स्वतःकडे लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे. विशेषतः मला सारखे जवळजवळ या आंतरिक हेतूतूनच ही बाह्य लक्षणे उपस्थित झाली आहेत असे ते म्हणाले. या बाबतीत मला काही कळत नाही. त्यांच्या उपचारांनी तिला गुण आला होता एवढा पुरावा मला पुरेसा होता. शिवदुर्गसारख्या आडवळणाच्या गावी ते का आले हेही मी त्यांना विचारले. त्यांच्या व्यवसायातील यशामुळे उत्पन्न झालेले वैयक्तिक हेवे दावेच त्याला कारण होते एवढेच त्यांनी सांगितले. जास्त चौकशी करणे मला प्रशस्त वाटले नाही. भैयासाहेब व त्यांच्या भोवती जमा झालेली माणसे, गरजे वकिलांचे शब्द रेखाला आठवले. हे सर्व लोक त्यांच्या भोवती कसे जमले याचे रहस्य आता तिला हळूहळू उलगडत होते. रेखाची परीक्षा जवळ आली आहे. तिच्या जगाची इकडे
काय उलथापालथ झाली आहे याची बिचारीला कल्पनाही नसेल. तिचा विचार मनात आला की मला खरोखरच भीती वाटते. हे पाहिल्यावर ती काय म्हणेल? तिला काय वाटेल? तिची इकडे यायची तारीख जसजशी जवळ यायला लागली आहे तसतशी काळजीत भरच पडत आहे. आधीच जशी काही काळजी कमीच आहे. माईंच्या सांगण्यावरून मला प्रथम समजले की वाड्याबद्दल हल्ली गावात कुजबूज चालू झाली आहे. मी ते हसण्यावारीच नेले, कारण मला तर ती कल्पनासुद्धा हास्यास्पद वाटली होती. आमचा वाडा आणि झपाटलेला. पण 3-4 दिवसातच माझ्या लक्षात आले की हे प्रकरण जास्त गंभीर आहे. वाड्यातली गडी माणसेच जेव्हा बिचकून वागायला लागली, अगदी बिथरल्यासारखं करायला लागली, तेव्हा मी त्यात जास्त लक्ष घातले. मी स्वतः या प्रकाराला भीक घातली नसती, पण माईवर त्याचा भलताच परिणाम झालेला आहे. मी तिला कितीतरी वेळा सांगितले की अगं, त्यात काही तथ्य नाही. पण माझ्या शब्दापेक्षा तिला मजूर मोलकरणींचा शब्द जास्त विश्वासार्ह वाटला. शेवटी पाणी आपल्या पातळीला जायचेच. रेखाची परीक्षा झाली व ती येऊन उतरली. तिला मी भीतच लग्नाची बातमी सांगितली आणि स्फोट. पहिल्या भेटीतच दोघींची खडाजंगी उडाली. वास्तविक हे मी आधीच ओळखायला हवं होतं. रेखा माझीच मुलगी आहे. तिचा स्वभाव माझ्यासारखाच. मान्य आहे, तिला ही गोष्ट कधीही सहन होणार नाही, हे मला कळायला हवं होतं. पण त्यावेळी मन ठिकाणावर कुठे होतं? मी सारासार विचार विस्तार विसरलो. माझ्या वयाची, माझ्या घराण्याची कशाचीही मला आठवण झाली नाही. या पाशात अडकलो. रेखा माईला माई म्हणायला तयार नाही. पण माईला तरी रेखाचा इतका अपमान करण्याची काय आवश्यकता होती? अगदी पहिल्या भेटीत तिच्यासमोर नटून थटून भरजरी कपड्यात मिरवायची काय आवश्यकता होती? पोरीला तिच्या आईची एकदम आठवण येईल, हा विचारसुद्धा माईला सुचला नाही का? आणि मी एखाद्या नंदीबैलासारखा बसून राहिलो. रेखाला काय सांगू? तिची चूक नव्हती. आल्या आल्या तिला हे दिसले होते. चूक माझी होती. तिला घेऊन तिच्यापासून सारे लपवणाऱ्या तिच्या वडिलांची होती. आणि माईला काय सांगू? सांगायला तोंड नव्हते, अधिकारही नव्हता. ती केव्हाच माझ्या हुकुमतीबाहेर गेली होती. आता मी काय करू? धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.